ಡಾಕ್ಟರ್ ಗುರ್ಮೀತ್ ರಾಮ್ ರಹೀಂ ಸಿಂಗ್ ಅವರ ಆನ್ಲೈನ್ ಗುರುಕುಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಬೆಂಗಳೂರಿನ HSR ಲೇಔಟಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಯುವಕರು, ಯುವತಿಯರು, ಮಕ್ಕಳು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. पंडालों में जगह जगह पर आप बैठे हुए हैं, पूज्य गुरु जी स्टेज पर आकर विराजमान हो चुके हैं. जो भी पंडालों से बाहर हैं, आप सभी से निवेदन है जल्दी से आकर पंडालों में सज जाएं, बैठ जाएं. धन धन सदगुरु तेरा ही आसरा. धन धन सदगुरु तेरे ही आसरा. दाता हो ऐसी कोई दुनिया बसा, ऐसी रहमत कर मालिका, हो दुनिया धर्म का देश. एक हो सबको जपे एक को, एक हो सबका भेष. तू हो सबका सब हो तेरे, होए तू ही तू. तू हो सबका सब हो तेरे, होए तू ही तू. राम राज हो सब दुनिया पे, मिट जाए सब कलेश. दाता हो ऐसी कोई दुनिया बता, दाता हो ऐसी कोई दुनिया बता. आपस में मिल बैठे हिंदू मुस्लिम सिख ईसाई, जात पात रंग नस्ल ना होए, ऊंच नीच भी नहीं. दीन मजहब धर्मों के नाम पे ना कर कोई लड़ाई. मौला हो ऐसी कोई दुनिया बसा. बेईमानी करे न कोई, चले न रिश्वत खोरी. किसी के साथ अन्याय न होए, ना ही सीना चोरी. हक हलाल की खाए हर कोई, छोड़े ठगी चोरी. साया हो ऐसी कोई दुनिया बता. रहे न कोई कचहरी बंद हो जाए जेल थाने. गोली बंदूक और हथियार ना पड़े चलाने. फेंके लाठी फौज पुलिस लगी जन की सेवा कमाने. मौला हो ऐसी कोई दुनिया बता. शेर व बकरी एक घाट पे पिए इकट्ठा पानी. बंद हो जाए नशे पते और बने शाकाहार प्राणी. बंद हो जाए नशे और बने शाकाहार प्राणी. हर घाट होए राम नाम और गूंजे रबी बाणी. मौला हो ऐसी कोई दुनिया बता.
चाहे तो सब कर सकता, नजर मेहर की पा दे। तू चाहे तो सब कर सकता, नजर मेहर की पा दे। हर दिल में प्रेम मोहब्बत वाली ऐसी शम्मा जला दे। दास मीत पर उपकार किया, सब तेरे ही गुण गाए। सैया हो ऐसी कोई दुनिया बता, आपस में मिल बैठे हिंदू मुस्लिम सिख ईसाई। जात पात रंग नस्ल न होए, ऊंच नीच भी नहीं। तीन मजहब धर्मों के नाम पे, तीन मजहब धर्मों के नाम पे ना करे कोई लड़ाई। मौला हो ऐसी कोई दुनिया बता, दाता हो ऐसी कोई दुनिया बता। ಆನ್ಲೈನ್ ಗುರುಕುಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ ನಂತರ ಹಲವರು ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದು ಹೀಗೆ. आज गुरु जी का प्रोग्राम है, स्वामी जी का यहाँ पे। ये गुरु जी आज के टाइम पे जो मतलब लोगों में नेगेटिविटी है, जैसे आज मतलब गुरु जी मेथड ऑफ मेडिटेशन देंगे। मेडिटेशन के थ्रू लोगों से नेगेटिविटी जाना और लोगों में सेल्फ कॉन्फिडेंस बढ़ेगा। आज के टाइम पे यूथ में इतना ज़्यादा नेगेटिविटी है कि बच्चों में, जैसे स्टूडेंट्स ले लें, स्टूडेंट्स में अगर मार्क्स नहीं आते हैं तो सुसाइड अटेम्प्ट कर रहे हैं, या बच्चों को क्या रहता है कि डिप्रेशन में चले जाते हैं, पेरेंट्स से भी बात नहीं करते हैं। टीनेजर्स में खासकर देखेंगे तो वो पेरेंट्स से भी बात नहीं कर पाते हैं और टीचर्स से भी वो बात नहीं कर पाते हैं, तो उनको सोल्यूशन नहीं मिलता है। सोल्यूशन नहीं मिलता है तो डिप्रेशन में रहते हैं, सुसाइड अटेम्प्ट करते हैं या ड्रग्स की तरफ चले जाते हैं। आज के सबसे बड़ा कंसर्न पेरेंट्स का क्या है कि वो बच्चों को मतलब सेफ रहें। एक दिमाग में डर है पेरेंट्स के कि मेरा बच्चा गलत साइड में न चले जाए, ड्रग्स की तरफ ना चला जाए या वो डिप्रेशन में ना चला जाए। उन सब चीज़ों से बचने के लिए गुरुजी मेडिटेशन का एक तरीका बताते हैं जिससे बच्चों में सेल्फ कॉन्फिडेंस बढ़ता है। उससे ये नेगेटिव चीज़ों की तरफ नहीं जाते हैं, उनका कॉन्फिडेंस इतना हाई रहता है कि बच्चे हर चीज़ में सक्सेसफुल होते हैं। गुरुजी के कुछ स्कूल और इंस्टीट्यूशन है, वहाँ पे इतने मतलब कि वहाँ पे बच्चे स्पोर्ट्स में हैं, वो इंटरनेशनल लेवल तक सक्सेसफुल हुए हैं। जो इंडिया में पहले कोई टीम का नाम नहीं था पूरे वर्ल्ड में, आज के टाइम पे हमारे वहाँ के इंस्टीट्यूशन जो हैं वहाँ पे इंटरनेशनल लेवल पे मेडल जीत रहे हैं। वहाँ के बच्चे जो हैं मतलब कि जो लोग मेडिटेशन लेते हैं वो डॉक्टर्स बन रहे हैं, यहाँ तक कि जजेस बन रहे हैं। वो जो बच्चे बिल्कुल पासिंग मार्क्स नहीं ले पाते थे वो मेरिट में आ रहे हैं। मतलब कि मेडिटेशन में इतनी पावर है कि आपका सेल्फ कॉन्फिडेंस इतना बढ़ जाता है कि आपके अंदर से नेगेटिविटी चली जाती है और आप ड्रग्स की तरफ या नेगेटिव थिंग्स की तरफ नहीं जाते हैं। तो गुरुजी का मोटिव यही है कि बच्चों में मतलब कि समाज में ये जो नेगेटिविटी फैली हुई है उनको ख़त्म करें, कॉन्फिडेंस बढ़े और समाज में एक अच्छा वातावरण बने। जो भी इंटेंशंस गुरुजी का है तो ये वर्ल्ड वाइड का आप लोग ये कर रहे हैं। यस, ये पूरा वर्ल्ड वाइड चल रहा है। हर जगह पे फॉलोवर्स हैं गुरु के वर्ल्ड वाइड, और ये ऑस्ट्रेलिया है, कनाडा है, और भी कंट्रीज़ हैं, नेपाल है, चाइना है। हर स्पेस में पूरे वर्ल्ड में ऐसी कोई कंट्री नहीं होगी जहाँ पे गुरुजी के फॉलोवर्स नहीं हैं, जहाँ पे वेलफेयर के काम हो रहे हैं। बल्कि इंटरनेशनल कम्युनिटी सरकारों की तरफ से तो उनको अवार्ड दिए जा रहे हैं, जैसे ब्लड डोनेशन होता है गुरुजी के फॉलोवर्स की तरफ से, या प्लांटेशन होता है। इन सब कामों के लिए इंटरनेशनल कम्युनिटीज़ मतलब कि गवर्नमेंट या कोई अथॉरिटीज़ हैं वो उनको अवार्ड दे रहे हैं, उनको सम्मानित किया जा रहा है। सर ये लोग अभी जो छोटा बच्चे लोग हैं उन लोगों का एज के हिसाब से जो मेडिटेशन लेवल जो थिंक नहीं हो सकता, उसके लिए आप गुरुजी ने क्या करें? कैसे मतलब सॉरी जो भी जो बच्चा है उसका मेडिटेशन लेवल जो भी है उसका एज लिमिटेशन का क्या है? जो बच्चे बिल्कुल समझ सकते हैं वो मेडिटेशन उनको वहाँ तक दिया जा रहा है, मतलब कि स्टार्ट किया जाता है। और मेडिटेशन तो जैसे जैसे कितनी भी एज में, छोटी एज में शुरू करेंगे उतना ज़्यादा बल्कि बच्चा स्ट्रॉन्ग बनता है। वही सर, जो भी बेसिक जो मेडिटेशन है, बेसिक मेडिटेशन
तो सुनने से भी, और जो भी आप कर्टन रेसेस की तरफ कर रहे हैं, और जो भी है मतलब इतना, एक तो गुरुजी का जो मेडिटेशन का तरीका ना वो इतना इजी है, कोई भी टफ नहीं है, किसी तरह का कोई भी आपको बाउंडेशन नहीं है कि आपने इस तरह का कपड़ा पहनना है, इस तरह से रहना है, ऐसा कोई बाउंडेशन नहीं है। वो उनका बहुत ही सिंपल फार्मूला है कि आप मेडिटेशन करें और भगवान के अपने मन को साफ करना है, सिंपल लेकर। थैंक यू सर। ओके, आपका नाम सर? राजेंद्र। ओके, यस सर आप कैमरा देख के बात कीजिए। सर आपका नाम सर? सर मेरा नाम शिवम है। मैं यहाँ 6 साल से लगभग हूँ बेंगलोर में। ये आज हमारे गुरुजी मेथड ऑफ मेडिटेशन दे रहे हैं। ये मेथड ऑफ मेडिटेशन कुछ नहीं है, ये मतलब अगर आप इसका यूज करेंगे, इसको आजमाएंगे, तो आप देखेंगे कि आपका विल पावर कितना आगे जा रहा है, आपकी कंसंट्रेशन कितना आगे जा रहा है। ये पढ़ने लिखने वाले बच्चों के लिए भी है, ये बीमार बच्चों के लिए भी है, या उन बड़े ओल्ड एज वालों के लिए भी है। और आजकल आपको जैसे पता ही है, पिछले कुछ सालों में जो ड्रग का इतना कंजम्पशन यहाँ पे होने लगा है, तो उसका इरेडिकेशन के लिए भी है, जिसकी वजह से यूथ हमारा इतना मतलब कहीं और जहाँ जाना चाहिए, अपना देश को जहाँ प्रोग्रेस करने के लिए जाना चाहिए वहाँ नहीं जा रहा, बल्कि ड्रग की तरफ जा रहा है। तो उसको एलिमिनेट करने के लिए एक कैंपेन भी है। तो ये है। थैंक यू। नमस्ते सर। ಹೌದು ಸರ್. ಸರ್ ಇದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸೋಷಲ್ ವರ್ಕ್ ಸರ್. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ನಶಾಮುಕ್ತ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕ್ಯಾಂಪೇನು ಹೊಸದಾಗಿ ಗುರುಗಳು ಡೆಪ್ತ್ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಅಂತ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ. ಡೆಪ್ತ್ ಏನಂದರೆ ಡ್ರಗ್ ಇರಾಡಿಕೇಷನ್ ಪ್ಯಾನ್ ಇಂಡಿಯಾ ಥ್ರೂ ಹೆಲ್ತ್ ಆ್ಯಂಡ್ ಮೆಡಿಟೇಷನ್. ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ದೆರ್ ಈಸ್ ನೋ ಲಿಮಿಟ್, ಯು ಕ್ಯಾನ್ ಅಚೀವ್ ಎನಿಥಿಂಗ್ ಥ್ರೂ ಮೆಡಿಟೇಷನ್. ಸ್ಪಿರಿಚುಯಾಲಿಟಿ ತುಂಬ ಡೀಪಾಗಿದೆ, ಅದು ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರೋಲ್ಲ ಅದು. ಸೊ ಇಫ್ ಯು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಯು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್, ದಟ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಈಸ್ ಯುವರ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್. ಮಾತುದಲ್ಲಿ ಸ್ಪಿರಿಚುವಲಿಟಿನ ಅನುಭವಿಸೋಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಯು ಓನ್ಲಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್. ನೀವು ಟೈಮ್ ಕೊಡಲೇಬೇಕು, 5 ನಿಮಿಷ ಆಗಲಿ 10 ನಿಮಿಷ ಆಗಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ರೂಟೀನಾಗಿ ನೀವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ದೆನ್ ಓನ್ಲಿ ಯು ಗೆಟ್ ರಿಸಲ್ಟ್ಸ್. ಎಫೆಕ್ಟಿವ್ ಬರುತ್ತೆ. ನೀವು ಯೋಗ ಮಾಡ್ತೀರಾ, ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಸಲ ಯೋಗ ಕ್ಯಾಂಪಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬಾಡಿಗೆ ಅದು ಬೆನಿಫಿಟ್ ಬರೋಲ್ಲ. ನೀವು ಡೈಲಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಬರ್ತದೆ. ಜಿಮ್ಮು ಡೈಲಿ ಹೋದರೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಸ್ ಬರುತ್ತೆ, ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಬರುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಧ್ಯಾನನೂ ಡೈಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ನಿಜವಾದ ಧ್ಯಾನವನ್ನು ಕಲಿಬೇಕು ನೀವು. ಒಳ್ಳೆ ಎನಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಲರ್ನ್. ಮ್ಯಾಥಮೆಟಿಕ್ಸ್ ಆಗಲಿ, ಸೋಷಲ್ ಸೈನ್ಸ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಆ ಟೀಚರು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋರು ಅದನ್ನು ಟೀಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಕಲ್ತ್ಕೊತೀವಿ. ಅದೇ ಥರ ಧ್ಯಾನ ಮಾಡೋಕೆ ಒಬ್ಬರು ಟೀಚರ್ ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಅವ್ರು ಅದನ್ನು ಅನುಭವಿಸಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರ ನಾವು ಕಲಿಬೇಕು. ಸೊ ಹೀ ಈಸ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ extreme knowledge about spirituality, extreme knowledge about meditation. So if he has practiced that, he has achieved many things in that, and he has succeeded in that. So he is teaching what he has experienced. Then we learn from him, and it will definitely it works. ಗುರುಜಿ ಅವರು ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಈ ಡ್ರಗ್ ಅಡಿಕ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಒನ್ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ಇದು ಓನ್ಲಿ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ಅಡಿಕ್ಟ್ ಸೆಂಟರ್ಸ್ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಸರ್ ಇದು ಒಂದು ವಾಸ್ಟ್ ಇದು ಇರೋದ್ರಿಂದ ಒನ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಇವಾಗ ಪರ್ಸನಲಾಗಿ ಅಂದರೆ ಅವರು ಫಿಸಿಕಲಾಗಿ ಬಂದು ಸುಮಾರು ಸಲ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗಿ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳು ಮಾಡಿದೆ. ಬೆಂಗಳೂರಿಗೂ ಸುಮಾರು ಸಲ ಆಗಿದೆ. 2008 ಆಗಿದೆ, 1995 ಆಗಿದೆ, 2000 ಆಗಿದೆ, ಲಾಲ್ಬಾಗಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಗಿತ್ತು. ಲಕ್ಷ ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಗ್ಯಾದರಿಂಗ್ ತುಂಬ ನಾನೇ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು 2004 ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್, ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಆವಾಗ ಕಲ್ತ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಪರ್ಸನಲ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯೆನ್ಸು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದೆ, ತುಂಬ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯೆನ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಗಿವ್ ಲಾಟ್ ಆಫ್ ಟೈಮ್. ನೀವು ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವೇನೋ ಕೇಳಿದ್ರೆ ಮರ್ತ್ಬಿಟ್ಟೆ ನಾನು. ಅಂದರೆ ಇದನ್ನ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯ ಕ್ಯಾಂಪ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಸಿ ಟು ರೀಚ್ ವಾಸ್ಟ್ ಪೀಪಲ್, ಆನ್ಲೈನ್ ಗುರುಕುಲ ಅಂತ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆನ್ಲೈನ್ ಗುರುಕುಲದಲ್ಲಿ ಹೆಂಗದೆ, ಎಟ್ ಎ ಟೈಮ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ರೀಚ್ ಮೆನಿ ಪೀಪಲ್, ಮೆನಿ ರೀಜನ್ಸ್. ಬಿಕಾಸ್ ನಶೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ನಶೆ ಮುಕ್ತರಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದು ತುಂಬ ಟೈಮ್ ತೊಗೊತದೆ. ಜನರಿಗೆ ಇವಾಗ ತುಂಬ ಜನ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಈ ನಶೆಯಿಂದ. ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ತುಂಬ ಎಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ, ಬಾಂಬೆಯಲ್ಲಿ ಎಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ, ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಇದೆ. ಬೇರೆ ಕಂಪೇರ್ ಟು ಬೇರೆ ಸ್ಟೇಟ್ಸು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಇದೆ, ಅದು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬಾರ್ದು. ಇವಾಗ ಇದನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ಇಟ್ ಇಸ್ ತುಂಬ ಎಫೆಕ್ಟಿವ್. ನೀವು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಮಾಡಿ, ಮೆಡಿಕೇಷನ್ನು ತೊಗೊಳ್ಳಿ, ಧ್ಯಾನನೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ಅದು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ತಾವು
ಗುರುಜಿಗಳು ಅದು ಅಸೋಸಿಯೇಟ್ ಏನಾದರೂ ಆಗ್ತಾ ಇದೆ? ಸರ್, ಯಾವುದೇ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಯಾವಾಗಲೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಈಸ್ ಫಾರ್ ದ ಪೀಪಲ್, ಬೈ ದ ಪೀಪಲ್, ಟು ದ ಪೀಪಲು. ನಾವು ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಈಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ದೇರ್ ಫಾರ್ ದಟ್. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಈಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ಹ್ಯಾಪಿ. ಯು ಡೂಯಿಂಗ್ ಗುಡ್ ಫಾರ್ ಪೀಪಲ್, ಗುಡ್ ಕಾಸ್, ಎವ್ರಿಬಡಿ ಈಸ್ ದೇರ್. ಯು ಆರ್ ದೇರ್, ಐ ಆಮ್ ದೇರ್, ಪಬ್ಲಿಕ್ ಈಸ್ ದೇರ್, ಪೀಪಲ್ ಆರ್ ದೇರ್, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಈಸ್ ದೇರ್. ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ತಾವು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಈ ಥರ ಕ್ಯಾಂಪ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿ? ಸಿ, ವರ್ಲ್ಡ್ ವೈಡ್ ಇದು 6 ಕೋಟಿ ಜನ ಇದನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ಸ್ ಸ್ಟಿಲ್ ಕೌಂಟಿಂಗ್. ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಈ ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಇವಾಗ ಫಸ್ಟ್ ಇದು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಇನಿಷಿಯೇಟಿವು. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಗಾಟ್ ವೆರಿ ಗುಡ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್. ತುಂಬ ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಐಡೆಂಟಿಫಿಕೇಶನ್ಸ್ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತೀರಾ ಸರ್? ಇವಾಗ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನೆಲ್ಲೋ ಇದ್ದೀನಿ. ಹೌ ಇಸ್ ದಟ್ ಲೈಕ್ ಯುವರ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಇಸ್ ಟ್ರೈಂಗ್ ಟು ಐಡೆಂಟಿಫೈ ಪೀಪಲ್ ಹೂ ಆರ್ ರಿಯಲಿ ಇನ್ ನೀಡ್, ಯಾರಿಗಾದ್ರು ಸತ್ಯವಾಗ್ಲೂ ರಿಯಲ್ ಆಗಿ ಬೇಕು? ಅಲ್ಲ, ಅದು ಐಡೆಂಟಿಫೈನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಇವಾಗ ಕೆಲವರು ಡ್ರಗ್ಸ್ ತೊಗೊಂಡು ರೋಡಿಗೆ ಬಿದ್ದಿರ್ತಾರೆ, ನಶೆಯಲ್ಲಿರ್ತಾರೆ, ಅದು ಐಡೆಂಟಿಫೈ ಈಸಿಯಾಗುತ್ತೆ. ಇವಾಗ ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್, ಜನರಲ್ ಪಬ್ಲಿಕ್ಕು, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ, ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಡಬೇಕು. ಇದು ಸರ್ವಧರ್ಮ ಸಂಗಮ. ದೇರ್ ಈಸ್ ನೋ ಕ್ಯಾಸ್ಟ್ ಆರ್ ರಿಲಿಜಿಯನ್ ಚೇಂಜ್ ಹಿಯರ್. ನಾವು ಯಾವುದು ಕ್ಯಾಸ್ಟ್ ರಿಲಿಜನ್ನ ಬದಲಾಯಿಸೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಆಲ್ ಕ್ಯಾಸ್ಟ್ ವೆಲ್ಕಮ್, ಆಲ್ ರಿಲಿಜಿಯನ್ ವೆಲ್ಕಮ್. ದೇವರು ಎಲ್ಲ ಧರ್ಮನೂ ನಿಜ. ಗಾಡ್ ಈಸ್ ಒನ್, ಪವರ್ ಈಸ್ ಒನ್. ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರಿದೆ ಅಷ್ಟೇ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಅವೇರ್ನೆಸ್ ಏನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಟ್ಯಾಗ್ ಲೈನ್ ಸರ್? ಅವೇರ್ನೆಸ್ಗೆ ನಾವು ಕ್ಯಾಂಪೇನ್ಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಕೆಲವು ಡೋರ್ ಟು ಡೋರ್ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಪಬ್ಲಿಕಲ್ಲಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ವರ್ಡ್ ಆಫ್ ಮೌತಿಂದ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಿಂದ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸಿ, ವಿ ಕೆನಾಟ್ ಬ್ರಿಂಗ್ ಎಂಟೈರ್ ಸಿಟಿ ಎಟ್ ಒನ್ ಪ್ಲೇಸ್ ನಾವು. ಸ್ಮಾಲ್ ಕ್ಯಾಂಪ್ಸ್ ವಿ ವಿಲ್ ಡೂ, ಸ್ಮಾಲ್ ಲೊಕೇಶನ್ಸ್ ವಿ ವಿಲ್ ರಿಪೀಟ್ ದಿಸ್ ಕ್ಯಾಂಪೇನ್. ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಏರಿಯಾ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಕವರ್ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಜನ ನಶೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮೇಲೆ ನಾವು ಫರ್ದರ್ ಇಂಕ್ರೀಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅರ್ಬನ್ ಲೈಫ್ ಆ್ಯಂಡ್ ರೂರಲ್ ಲೈಫ್, ವಾಟ್ ಆರ್ ದ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹೇಗೆ ಅದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸರ್? ರೂರಲ್ ಲೈಫಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಇಂಡಿಯನ್ ಕಲ್ಚರ್ನ ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಅದು ಇದೆ, ಇನ್ನೂ ಇದೆ. ಅದನ್ನು ಮಾಡರ್ನ್, ಇದು ಅರ್ಬನ್ ಲೈಫು ತುಂಬ ಮಾಡರ್ನ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಸರ್. ಬರ್ತಾ ಎಷ್ಟು ಮಾಡರ್ನ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ ನಾನು ಹೇಳೋದು ಬರಲ್ಲ, ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಮಾಡರ್ನ್ ಕಲ್ಚರು ನಮ್ಮದಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ದೇಶದ್ದು. ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ಕಲ್ಚರು, ಗುರೂಜಿನೂ ಇಂಡಿಯನ್ ಕಲ್ಚರ್ನ ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಂಡಿಯನ್ ಕಲ್ಚರು ಫಾರಿನರ್ಸು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಗುರುಕುಲ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಗುರುಕುಲಗಳಿದ್ರು. ವೇದದಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ತದೆ ಅದು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಇವಾಗ ನಮ್ಮ ಸಿಲೆಬಸ್ಸೇ ಚೇಂಜ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಇವಾಗ ನಾವು ವೇದನ ಮರ್ತುಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ವೇದನೇ ಓದ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವರು ನಮಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ವಾಟ್ ಈಸ್ ವೇದ ಅಂತ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಗುರುಕುಲದ ಬರೀ ವೇದನೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ರು. ನಮ್ಮ ದೇಶದ ಗುರುಕುಲಕ್ಕೆ ಫಾರಿನಿಂದ ಜನ ಬಂದು ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊತಾ ಇದ್ರು. ಈಗ ಉಲ್ಟಾ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ನಾವಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗುರೂಜಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಗುರುಕುಲನ ವಾಪಸ್ ಶುರು ಮಾಡಬೇಕು. ಫಾರಿನವರು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲೇ ಬಂದು ಕಲಿಬೇಕು. ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಇರೋದು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸು ವರ್ಲ್ಡಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಗುರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಗುರುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ವೆಸ್ಟರ್ನೈಸೇಷನ್ನ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸೊ ದ ಡ್ರಗ್ ಅಡಿಕ್ಷನ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಕಮ್ ಡೌನ್? ಇಲ್ಲ, ಅದಂತ ಇಲ್ಲ. ಅವರು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ಕಲ್ಚರ್ನ ಮರಿಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಂಡಿಯನ್ ಕಲ್ಚರ್ನ ನೀವು ಮರ್ತು ಬಿಟ್ಟರೆ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ, ಆಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತೆ? ಅದನ್ನು ನಾವು ಇನ್ನೂ ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರ ಕಲ್ಚರ್ ಅವ್ರು ಮಾಡಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕಲ್ಚರ್ನ ಬಿಡಬಾರ್ದು. ನಮ್ಮ ಕಲ್ಚರ್ಗೆ ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕು. ನಾವು ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಕಲ್ಚರ್ನ ಮಹತ್ವ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ನಾವು ಫಾರಿನ್ ಕಲ್ಚರ್ ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಲ್ಚರ್ ಯಾರು ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಸರ್, ಆಸ್ ಒನ್ ವರ್ಡಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಅಬೌಟ್ ಡ್ರಗ್ಸ್ ಏನು ಹೇಳಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಸರ್? ಡ್ರಗ್ಗು ಒಂದು ವಿಷ. ದರ್ ಈಸ್ ನೋ ಬೆನಿಫಿಟ್ ಔಟ್ ಆಫ್ ಡ್ರಗ್ ಟು ಎನಿ ಹ್ಯೂಮನ್ ಬೀಯಿಂಗ್. ಬೆನಿಫಿಟ್ ಯಾರಿಗಂದರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋರು ಮಾತ್ರ. ನೀವು ಏನೇ ತಿಂದರೆ ನಿಮ್ಮ ಬಾಡಿಗೆ ಏನೋ ಎನರ್ಜಿ ಬರ್ತದೆ, ಕ್ಯಾಲರೀಸ್ ಬರ್ತದೆ, ಅದು ಫುಡ್ಡು. ಡ್ರಗ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಅ ಫುಡ್. ಔಷಧಿ ಬೇರೆ, ಇದು ನಶ ಈಸ್ ನಾಟ್ ಬೆನಿಫಿಷಿಯಲ್ ಟು ಎನಿಬಡಿ. ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲೇಬೇಕು. ಅದು ಸಾವು. ಇಟ್ಸ್ ಅ ಪಾಯ್ಸನ್. ಇಟ್ಸ್ ಕಿಲ್ಲಿಂಗ್ ಪೀಪಲ್. ಅದರಿಂದ ಎಷ್ಟು ಗಲಾಟೆ ಆಗುತ್ತೆ, ಮಾನಸಿಕ ರೋಗಗಳು ಬರ್ತದೆ, ಶಾರೀರಿಕ ರೋಗಗಳು ಬರ್ತದೆ, ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಸಾವು. ವಿ ವಿಲ್ ಡೈ ಬಿಫೋರ್ ಡೆತ್. ನಾವು ಡೆತ್ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ನಾವು ಸತ್ತೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ ಡ್ರಗ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ. ದೇಶ ಎಲ್ಲ ಅಂದರೆ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಬರೋಲ್ಲ ಸರ್. ಇದು ಇಟ್ಸ್ ಯು ನೋ ವಾಟ್ ಈಸ್ ಡ್ರಗ್ಸ್, ಹೌ ಇಟ್ ಎಫೆಕ್ಟ್ಸ್. ದ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಆರ್ ಝೀರೋ ಬೆನಿಫಿಟ್ನ ನಾವು ಯಾಕೆ ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಬೇಕು? ಹೌದಲ್ಲ? ಸೊ ನಮಗೆ ಯಾವುದು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ತದೆ ಅದನ್ನು ನಾವು ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಡ್ರಗ್ಸ್ ಕ್ವಿಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸುಲಭ ಅಲ್ಲ. ಅಡಿಕ್ಟ್ ಮಾಡೋದು ತುಂಬ ಸುಲಭ. ನೀವು ಒಂದು ಸಲ ನಾನು ಫ್ರೀ ಕೊಡ್ತೀನಿ, 2 ಸಲ ಫ್ರೀ ಕೊಡ್ತೀನಿ, 3ನೇ ಸಲ ನೀವು ಬರ್ತೀರಿ ಕೊಡ್ರಿ, ಆವಾಗ ನಾನು ದುಡ್ಡು ಕೇಳ್ತೀನಿ. ದಿಸ್ ಈಸ್ ಹೌ ಯು ಗೆಟ್ ಅಡಿಕ್ಟ್. ಬಟ್ ಬಿಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಅದು ಬಿಡ್ಸೋಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಇಲ್ಲ. 1 ಸಲ ಬಂತೀರಾ, 2 ಸಲ ಬರ್ತೀರಾ, 3 ಸಲ, 1000 ಸಲ ಬಂದರೂ ನೀವು ಮೆಡಿಕೇಷನ್ ತೊಗೊಂಡ್ರು ಅದು ತುಂಬ ಕಷ್ಟ ಇದೆ ಬಿಡಿಸೋದು. ಗುರುಗಳು ಅದನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ಬಿಡಿಸೋದು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ.
ಈ ಧ್ಯಾನ ಮಾಡಿ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಮಾಡಿ ಪ್ಲಸ್ ಏನೋ ಮೆಡಿಕೇಷನ್ ಬೇಕು ಅಂದರೆ ಅದನ್ನು ತೊಗೊಬೋದು. ಡಿಪೆಂಡ್ ಆನ್ ಪೀಪಲ್, ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಅಡಿಕ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಅವ್ರ ಲೆವೆಲ್ ಎಷ್ಟಿದೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿ ಇದರಿಂದ ಖಂಡಿತ ನಿಮಗೆ ಬಿಡಿಸ್ಬೋದು, ಡ್ರಗ್ಸ್ನ ಬಿಡಿಸ್ಬೋದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. दिस इज़ ऑनलाइन स्पिरिचुअल डिस्कोर्स, रूहानी सत्संग है, मेडिटेशन कैंप है. इसमें गुरुजी सेंट डॉक्टर गुरमीत राम रहीम सिंह जी इंसा मेडिटेशन प्रैक्टिस सिखाते हैं जो हमारा विल पावर और ब्रेन एफिशिएंसी को इंक्रीज़ करता है. नॉर्मली हमारा ब्रेन जो ह्यूमन बींग का है 10 to 20% वर्कआउट करता है, बट अगर हम ये मेडिटेशन प्रैक्टिस लेते हैं ना तो हमारा जो ब्रेन है, आई एम अ डॉक्टर बाय प्रोफेशन, डॉक्टर निधि वातवा, सो इन साइंटिफिक वे ऑल्सो आई कैन एक्सप्लेन दैट हम बच्चों को भी ये चीज़ बताते हैं, पढ़ाते हैं कि ह्यूमन बॉडी में, ह्यूमन ब्रेन में जो एफिशिएंसीज हैं, तो इसको हम अगर इस स्पिरिचुअलिटी से रिलेट करें ना तो इट इज़ साइंटिफिकली प्रूवन आवर माइंड, आवर ब्रेन इज़ ओनली 10 to 15% केपेबल, मीन्स ब्रेन एफिशिएंसी हम जितना करते हैं यूज़. बट आफ्टर मेडिटेशन क्या होता है, कोई मैजिक नहीं है, फ्रॉम इनसाइड विल पावर गेट इंक्रीज, और बिकॉज ऑफ दैट हमारा ब्रेन एफिशिएंसी इंक्रीज होता है. जो बच्चा पासिंग मार्क्स भी नहीं ला पाता वो मेडिटेट करके टॉप भी कर जाता है. गुरु जी का इतना स्कूल कॉलेजेस हैं, वहाँ का रिजल्ट्स आप लोग देख सकते हैं, इतना मेरिट आता है. वहाँ के स्टूडेंट्स यही मेडिटेशन करके इतना गोल्ड मेडल लेके आते हैं, इंटरनेशनल लेवल का, नेशनल लेवल का, डिस्ट्रिक्ट, एवरीवेयर. तो मतलब इट्स अ प्रैक्टिकल मेथड. इफ़ यू कम, यू जस्ट लर्न एंड प्रैक्टिसाइज एवरी डे, एनीवेयर यू कैन प्रैक्टिसाइज, एट होम, चलते फिरते उठते बैठते कभी भी करो, आपको ये हेल्प आउट ही करेगा. तो हमारा अपील सबसे यही है कि प्लीज़ लेट्स कम. हम लोग जो एक्सपीरियंस करते हैं, वी वांट यू पीपल टू कनेक्ट फॉर दैट इज़ द ओनली पर्पस. या दिस प्रोग्राम इज़ बेसिकली फॉर दैट. एंड गुरुजी ने अभी रिसेंटली लास्ट वीक ही ना इस कैंपेन को एक नाम दिया है, डेप्थ करके, ड्रग जो है उसको अपनी कंट्री से भगाना. तो उसको उस कैंपेन के, ये बेसिकली सबसे ज़्यादा यूथ के लिए ही हो रहा है, और स्पेशली यहाँ तो बहुत ज़्यादा है. हमारे बैंगलोर रीजन में लगा लो, है तो थ्रू आउट वर्ल्ड वाइड, बट इधर मतलब गर्ल्स भी लेती हैं. और वो लोग क्यों लेते हैं? बिकॉज दे आर नॉट एबल टू मैनेज देयर स्ट्रेस. दैट इज़ द मेन थिंग. स्ट्रेस इज़ देयर इन स्मॉल किड्स टुडे. You all agree, I think, on that part. In small kids today, in today's time, stress is there. और उस स्ट्रेस को मैनेज करने के लिए वो पेरेंट्स से बात नहीं करते, अपने टीचर्स से बात नहीं करते, अपने सर्कल से बात करते हैं, और सर्कल उनको उस ड्रग्स की तरफ लेके जाता है. तो वो उसमें जाते जाते हैं, उन्हें भी नहीं पता. आप कई बच्चे ऐसे होते हैं, उन्हें बाहर आना है, उन्हें पता ही नहीं कैसे आए. दिस इज़ द सॉल्यूशन. थैंक यू सो मच.